निवडणूक आयोगाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या निवडणूक आयोग मुर्दाबाद, निवडणूक आयोग मुर्दाबाद, निवडणूक आयोग मुर्दाबाद. निवडणूक आयोगाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. निवडणूक आयोगाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे ईव्हीएम मशीन मुर्दाबाद, 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 ईव्हीएम मशीन मुर्दाबाद, 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 निवडणूक आयोग मुर्दाबाद. मुर्दाबाद. पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएमवर सातत्याने शंका व्यक्त केली जाते. त्याला कारणही तसंच आहे. आता जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रभागामध्ये जे काही उमेदवार होते ज्यांना कमी मतं पडली, केवळ 65 मतांनी कोणाचा पराभव झाला आहे, तर कुणाचा अगदी 40 मतांनी, 174 मतांनी, ही जी मतदानाची टक्केवारी समोर येते तेव्हा अनेक जण या बाबतीत शंका व्यक्त करत आहेत. आता ही शंका निरर्थक आहे का, की खरंच ईव्हीएममध्ये असे काही प्रकार घडत आहेत? तर या बाबतीत आता आवाज उठवण्यासाठी कळस धानोरी परिसरामधल्या प्रभागातल्या काही उमेदवारांनी आता कंबर कसलेली आहे. आज या बाबतीतलं एक आंदोलन झालं. ईव्हीएम तोडो असा त्यांनी इशारा दिलाय आणि वेळप्रसंगी आम्ही कोर्टात जाऊ, महानगरपालिकेसमोर आंदोलन करू असा इशारा दिलाय. मी त्या उमेदवारांसोबत आहे. काय सांगाल की हे जो काही प्रकार आता समोर येतो ईव्हीएम मशीनच्या बाबतीत, तुम्ही आंदोलन करताय, नक्की तुमची मागणी काय? नमस्कार, मी मीनाक्षी सतीश मस्के, कळस धानोरी लोहगाव उर्वरित भागातून मी शिंदे गटांची शिवसेना यातून मी उमेदवारी घेतलेली होती. असं झालं की लोकांनी सर्वसामान्यांमध्ये आम्ही जे आमचं कळस गाव धरलं, बाकी प्रभागातल्या लोकांना धरलं, तर आपण एवढं प्रेशर केलं होतं की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हालाच आम्ही वोटिंग केलेलं आहे. पण ते त्यांना नंतर इलेक्शन झाल्यानंतर कळालं की आपल्याला एवढं वोटिंग कमी का झालं. तर त्यांची शंका निरसन करण्यासाठी त्यांनी आम्हाला आंदोलन घ्या किंवा तुम्ही ही शंका दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि ईव्हीएम मशीन विरुद्ध आंदोलन करा. तर त्याप्रमाणे आम्ही कळस गावामध्ये आंदोलन घेतलं. त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हालाच वोटिंग केले, मग आमचं मत गेलं कुठे? तर त्या मताचं काय, तुम्ही का विचार करत नाही? तुम्ही पुढे काय तरी पाऊल उचला, पुढचं पाऊल उचला. तुम्ही आता हे जे काही प्रचार करत होते, साधारणतः लोकांच्या घरोघर जात होते, लोक काय सांगत होते, किंवा आता जी लोक तुमच्या सोबत आंदोलनाला आली होती ती सुद्धा काय म्हणतात की ईव्हीएम बद्दल त्यांना काही शंका आहे? हो, नक्कीच आहे ईव्हीएम बद्दल शंका. त्यांना जेव्हा आमचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं तेव्हा दाबलं जात नव्हतं, किंवा मशीनमध्ये जे अ ब क ड होतं तर ड पहिल्यांदा लावलं गेलं होतं अच्या जागी. अशा बऱ्याच शंका मला बोलून सुद्धा दाखवल्या लोकांनी. ह्या असं आम्हाला जाणवले समस्या तिथं. तर हे का असं का घडलं? तुम्ही ज्यावेळेस हे मतदान चाललं होतं तेव्हा काही मतदान केंद्रांना सुद्धा भेटी दिल्या असेल, तिथे काही प्रकार समजला होता? तसं बघितलं ते बटन म्हणजे मशीन बंद पडण्याचा एक प्रकार जाणवला. पण आपण म्हणजे मी नवीन होते त्यामुळे मी काही प्रश्न उभा केला नाही तिथे माझा. आणि वायरिंगचा पण प्रश्न होता. मी प्रत्येक ठिकाणी तरी विचारलं मशीन मध्ये काही घोटाळा, काही प्रॉब्लेम, काही समस्या आहेत का? तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही, तसं काही नाही, तर व्यवस्थित चालले. आता असं बोलल्यावर मग मी जास्त लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. आता खरं तर या महिला उमेदवार आहेत, पहिल्यांदाच निवडणुकीला सामोऱ्या जात होत्या, त्यामुळं कदाचित त्यांना या बाबतीतली जी साशंकता होती ती त्यांनी अधिकाऱ्यांसमोर जेव्हा मांडली तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना काही अशी उत्तरं दिली की याच्यामध्ये काही घोळ नाही आहे, आत्ता मतदान चुकीचं झालं असेल, पुढचं मतदान योग्य होईल. मात्र एक मत जरी अशा पद्धतीने पडलं असेल तर त्या बाबतीत ताबडतोब तिथं मतदान थांबवण्याची गरज होती, त्या बाबतीत ती चौकशी होण्याची गरज होती. असेच प्रकार संपूर्ण पुण्यामध्ये घडलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर या ईव्हीएमवर शंका काय येते, तर त्याला कारण हेच आहे की अ ब क ड ही जी काही सिरियल होती त्याच्यामध्ये काही उलटेपालटे जे काही लावले गेले मशीन, त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, याचा फायदा समोरच्या उमेदवाराला झाला. अशा अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत. काय सांगाल की हा जो प्रकार आता समोर येतोय, मुळातच ह्या ईव्हीएमच्या बाबतीत जे काही बटन दाबल्यानंतर लाईट लागत नव्हती, अशा अनेक ठिकाणी समस्या होत्या. आम्हालाही अनेक ठिकाणाहून फोन येत होते की 1-2-4 वेळा मतदान जी यंत्रणा आहे ती बंद पडली. रुपाली ठोंबरेंनी देखील त्याच्या संदर्भातला त्याच वेळेस गादारोळ झाल्याचा प्रकार घडला. एकूणच तुमच्याही बाबतीत इथं काय घडलं नाही? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सतीश अंकुश मस्के, माजी नगरसेवक पुणे महापालिका. आमच्या कळस धानोरी लोहगाव प्रभाग क्रमांक 1 मधून जे शिवसेनेचे 4 उमेदवार होते त्याच्यामध्ये माझ्या पत्नी होत्या मीनाक्षी सतीश मस्के, दुसरे उमेदवार होते गिरीश जयवळ,
त्यानंतर हेमलता बनसोडे आणि प्रदीप रावते हे 4 उमेदवार होते. आणि आम्ही प्रचार यंत्रणा इतकी सुंदर प्रकारे राबवली होती. आमच्या 4ही जणांमध्ये एकदम समन्वयाने आमचं काम चालू होतं. प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही आमच्या पदयात्रा चांगल्या राबवल्या. भरत गोगोले साहेबांची सभा आमच्या भागामध्ये झाली. एकदम सुसूत्र पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणा राबवली. आणि जे शासकीय यंत्रणे जे असतात म्हणजे LIB रिपोर्ट असेल यामध्ये देखील आम्हाला चांगल्या प्रकारचं मानांकन होतं की हा पॅनल नक्कीच काहीतरी धक्कादायक निकाल देऊ शकतो. परंतु प्रत्यक्षात जेव्हा मतदान झालं, मतदानाच्या दिवशी देखील आम्ही प्रभागामध्ये सगळे ठिकाणी फिरत होतो. 110 बूथ होते आमचे. तर बऱ्याच बूथवरती अशाच अडचणी जाणवल्या की तिथे बटन दाबल्यानंतर म्हणजे धनुष्यबाणाचं बटन दाबलंच जात नव्हतं. आणि काही ठिकाणी बटन दाबल्यानंतर धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर कमळाची लाईट लागायची. त्यानंतर काही एका ठिकाणी तर लोगावमध्ये एका ठिकाणी परस्पर यंत्रच बदललं गेलं. त्याची कुठली कल्पना दिली नाही त्यांनी, नोडल ऑफिसरनी किंवा कोणी दिली नाही. त्यानंतर काही ठिकाणी अधिकारी जे तिथले ऑफिसर होते आतमध्ये मतदान केंद्रांमध्ये ते अधिकारी सांगत होते की मतदारांना की 4ही कमळ दाबा, 4ही कमळ दाबा. म्हणजे असे भयानक प्रकार त्या ठिकाणी सुरू झाले. आम्ही आपले प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. आणि त्याबद्दल त्यांना जाब विचारला होता. जाब विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली आणि आमचं बोळवण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या वेळेला आम्हाला निकालाच्या दिवशी आम्ही जेव्हा पाहिलं आमचा निकाल तर म्हणजे आम्हाला अक्षरशः स्वतःला विश्वासच बसेना की एवढी कमी मतं आम्हाला कशी काय मिळाली. म्हणजे जो उमेदवार बाहेरून विमाननगर भागातून जो उमेदवार या ठिकाणी आयात केला गेला त्याला कधी लोकांनी पाहिलं नाही. त्या उमेदवाराला 20,000 21,000 मतं पडली. आणि मी 26 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. कळस भागामध्ये, धानोरी या परिसरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय. एवढी मोठी मोठी विकासाची कामं केली. माझी पत्नी मीनाक्षी मस्के माझ्याबरोबर आज 25 वर्ष ती पण माझ्या खांद्याला खांद्याला काम करते. आणि अशा असताना आम्हाला 3,500 मतं पडतात. आज मी एवढ्या जवळजवळ 1,00,000 लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना जर मला 3,500 मतं पडतात तर कुठेतरी शंकेला निश्चितच वाव आहे. याच्यामध्ये EVM मध्ये घोटाळा झालेला आहे. हॅकरनी काहीतरी याच्यामध्ये प्रयत्न करून आमची मतं त्या ठिकाणी चोरलेली आहे असं माझा स्पष्ट आरोप. नाही, याच्यामध्ये आता तुम्ही म्हणताय तो आरोप तुमचा आहे समजा हॅकरने केली किंवा याच्यामध्ये अजून काही गडबड झाली. मात्र आता याच्यासाठी तुम्हाला कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागेल किंवा लोकशाही पद्धतीने सामोरं जावं लागेल. तर याच्यासाठी तुम्ही पुढे काय करणार? हा, अगदी बरोबर आहे. निश्चितच आम्ही आजचं जे आंदोलन आमचं आहे या आंदोलनातनं आम्ही सगळ्यांना जनजागृती केलेली आहे की हे केवळ कळसमध्ये किंवा प्रभाग क्रमांक 1 मध्ये आंदोलन करून चालणार नाही. हे आंदोलन पूर्ण पुणे शहरात, महाराष्ट्रात, देशात हे आंदोलन पेटलं पाहिजे. आता आमची पुढची रणनीती काय असणार आहे? आम्ही उद्या श्रमिक पत्रकार संघ जे आहे नवी पेठेत तिथं आम्ही एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्यामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 1चे 4 उमेदवार असणार आहेत. आणि इतर जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना म्हणजे जे आमच्या विचाराचे आहेत त्यांना आम्ही तिथं निमंत्रित केलेले आहे. तिथं उद्या मोठी पत्रकार परिषद उद्या 11 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमचे सगळे मुद्दे मांडणार आहेत. EVMच्या विरोधातले किंवा जे अधिकारी होते इथले निवडणूक निर्णय अधिकारी, मी नाव घेऊन सांगतो, सचिन बारावकर यांनी देखील आम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे, मी कमीत कमी 100 कॉल केले असतील, त्यांनी एकदाही कॉल उचलला नाही. म्हणजे आम्ही त्या विरोधात आम्ही उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. आणि त्याच्यानंतर पण आम्हाला काही दाद मिळाली नाही तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये पुणे महापालिकेच्या समोर जे पुणे शहराचे निवडणूक आयुक्त म्हणून जे काम पाहतात आपले नवल किशोर राम सर यांच्यात पुणे महापालिकेच्या गेट समोर आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत. आणि त्याचे पुढचं एक स्टेप आमचे असे असणार आहे की आम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाचा जो अधिकार दिलाय त्यानुसार आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आणि ह्या EVM मिशनला हद्दपार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तर अशा प्रकारे आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी EVMच्या बाबतीतले हे जे घोटाळे आहेत ते समोर आणण्याचा उमेदवार प्रयत्न करतायत, त्याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करतायत. आता त्यांनी आमरण उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे. त्याच्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीने जर का EVM हॅक होत असतील तर ही निश्चित चिंतेची बाब आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची नोंद घेण्यासारखी ते म्हणजे कॉम्प्युटरमधलं महत्त्वाचं नाव एलॉन मस्क, त्यांनी देखील असं सोशल साईट्सवर नुकतंच सांगितल्याचं ज्ञात आहे
की कॉम्प्युटर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गडबडही होऊ शकतं. त्यामुळे याच्या बाबतीत कुठेतरी टेक्निकली हे आता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. अविनाश पवार, NDT मराठी.